हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. तुमसर हादरले. पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर 8 दुकाने फोडली. व्यापाऱ्यांचा तीव्र संताप. भंडारा जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून भंडारा येथील दुकान फोडीच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत. तोच आता तुमसर शहरात चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या गणेश मंदिर परिसरातील तब्बल 8 दुकानांमध्ये आज पहाटे धाडसी चोरी झाली. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 एप्रिल रोजी पहाटे 1 ते 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या परिसरात आपला हात साफ केला. चोरट्यांनी एकापाठोपाठ एक अशा एकूण 8 दुकानांची शटर तोडून आत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल शॉपी आणि कपड्यांच्या दुकानांचा समावेश आहे. शिवालय कलेक्शन, रविशंकर समरित अनाज भंडार, व्हॅरायटी मोबाईल शॉप, फोन प्लस मोबाईल शॉप, ऑल इन वन मोबाईल शॉप, अंकित मोबाईल शॉप, दादलानी लाईफस्टाईल स्टोअर्स, नानक रेडीमेड स्टोअर्स अशी चोरी झालेल्या प्रतिष्ठानची नावे असून सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तुमसर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला पाचारण केले आहे. या चोरीत नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसून स्टॉक तपासण्याचे काम सुरू आहे. अवघ्या 100 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन असताना चोरटे बिनदिक्कतपणे 8 दुकाने फोडतात. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. कालच भंडाऱ्यात दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना तुमसरमधील या धाडसी चोरीने पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पोलीस प्रशासनासमोर हे मोठे आव्हान असून उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मुंढे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. CV9 मराठी करिता अमृतलाल चरडे, मुख्य संपादक, तुमसर. शौर्य